नमस्कार. न्यूज मेकर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत यशवंत सहकारी साखर कारखानाच्या परिसरामध्ये, की जे आपण पाहू शकतो की पाठीमागं यशवंत सहकारी साखर कारखान्याची जी रणधुमाळी सुरू झालेली आहे, ते कारण आहे की ती चिमणी पेटावी म्हणून. तब्बल 300च्या आसपास आलेले अर्ज आणि रात्रंदिवस दिवसेंदिवस सुरू असणाऱ्या बैठका, पॅनल, कोणाचं होतं आहे कोणाचं बसतं आहे, यापेक्षा या कारखान्याची धुराडी कशी पेटती या आशेने बसलेल्या सभासदांच्या पदरी काय पडणार आहे, ही खरी भूमिका घेऊन आपण या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आज आलेलो आहोत. यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरच्या चिंतामणीच्या पदपर्शाने पावन झालेल्या पावनभूमीमध्ये आहे, परंतु या कारखान्याची जाहीर केलेली दिवाळखोरी 227 एकर जमिनीचं किरकोळ 2 कोटी मूल्यांकन करणं असेल, किंवा या सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरती डोळा ठेवून अनेक व्यापारी आणि धनदांडग्यांची असलेली रणनीती, या सर्व गोष्टींना ब्रेक बसून तब्बल 13 वर्षानंतर पुन्हा एकदा रणधुमाळी सुरू झाली. यशवंत सहकारी साखर कारखाने स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांनी एका उदात्त आणि उच्च हेतूने सुरू केलेला हा साखर कारखाना खरंच नावारूपाला येत असताना अचानक या विकास गंगेला खीळ पडली आणि बैलांच्या गळ्यातलं घुंगरू बंद पडलं. ट्रॅक्टर जागेवर थांबले. अडगळीत पडलेल्या गाड्या असतील, भग्नावस्थेत असलेल्या इमारती असतील, किंवा कायम पेटती राहणारी थेऊरची चिमणी गेली 13 वर्ष थंडावलेली आहे. खरंच या निवडणुकीनंतर या कारखान्याची चिमणी पेटेल का, या अपेक्षेने सभासद एकत्र येऊन या पॅनलच्या पाठीमागे एकत्र येण्याचं काम करत आहेत. सभासदांना आता सध्या एकच आशाने अपेक्षा आहे की हा आपला थेऊरचा कारखाना पूर्ववत पुनर्जीवित व्हावा आणि स्वर्गीय अण्णासाहेब मगरांचं जे स्वप्न होतं थेऊरसाठी, तद नव्हे तर पूर्व हवेलीच्या भागासाठी जे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की पूर्व हवेली भागाचा विकास जर व्हायचा असेल तर तुम्हाला कुठला तरी उद्योग असावा, त्या निगडीत तुमच्या पिकांशी निगडीत उद्योग असावा, म्हणून तुम्ही अण्णासाहेब मगरांनी यशवंत सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाला साजेसं कार्य व्हावं, त्यांची विचारसरणी चालावी आणि याच भूमिकेतून त्यांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. परंतु त्यांच्यानंतरच्या काळाच्या संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे यशवंतची धुराडी गेली 13 वर्ष झालं बंद आहे. ही सुरू होईल की नाही हे आगामी 2 दिवसात कळेल. पॅनल, असंख्य आलेल्या सभासदांचे अर्ज, उमेदवारांचे अर्ज, गेली 2 आठवडे रात्रंदिवस चर्चा, बैठका, यामधून सर्वांच्या उहापोह चाललं आहे. पण खरी अपेक्षा आणि उत्सुकता जी आहे, यशवंतची धुराडी पेटणार की परत राजकारण सुरू होणार आणि हे मोक्याच्या ठिकाणच्या जागा खरंच सभासदांच्या कारणी आणि त्यांचं सदस्यत्व असलेल्या अपेक्षा असलेल्या कारखान्याच्या रूपाने पुन्हा पुनर्जीवित होतील का हे पाहावं लागेल, की परत सभासद एकत्र येऊन कुठल्या तरी व्यावसायिकांच्या गळ्यामध्ये हे सगळी प्रॉपर्टी देऊन आपला सुटकेचा निश्वास सोडतील. पूर्व हवेली भागाचा विकास होण्याचं एकमेव साधन म्हणून यशवंत सहकारी साखर कारखान्याकडे पाहिलं जातं. हवेलीच्या पट्ट्यामधला एकमेव साखर कारखाना, पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर वाढलेले जमिनीचे भाव, या सर्व गोष्टीमुळे या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आलेलं आहे. 2 दिवसामध्ये पॅनलचं चित्र स्पष्ट होईल. सभासदांनाही त्याबाबत दिलासा मिळेल. आगामी काळात सभासद यामध्ये कसा प्रतिसाद घेतात आणि पॅनल कुठल्या पॅनलच्या पाठीमागे उभं राहतात आणि या निवडून आल्यानंतर कारखान्याची खरंच धुराडी पेटते का, ह्या उत्सुकतेचं राहणार आहोत. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने वारंवार आपण अशा व्हिडिओच्या माध्यमातून भेटणारच आहोत. तुर्तास थांबूयात. आज शुभारंभ आहे यशवंतच्या दारात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू झालेला कारखाना आणि स्वर्गीय अण्णासाहेब मगर या उदात्त आणि उच्च व्यक्तिमत्वाच्या पदपर्शाने पावन आणि त्यांच्या हेतूने मार्गदर्शनाने आणि त्यांनी स्वतः सुरू केलेला कारखाना खरंच पुन्हा सुरू होतोय का हे पाहावं लागेल. तर तुर्तास थांबूयात. पुन्हा भेटूया. निवडणुकीच्या निमित्ताने आपण वारंवार भेटणार आहोत. नमस्कार.